घरातला स्टाफ वाढवलाय का तर स्वानंदीवर ताण यायला नको म्हणून, तिच्या जीवावर बेतायला नको म्हणून. तिला त्रास होतोय ते कळतं, पण माझ्या डॉलचं काय? तिच्या सासरी कुठे आहेत नोकर चाकर आणि स्टाफ? एवढं कळू नये का समरला? त्यात ती इडियट, ती तिची बावळट सासू, ती पण इथेच आली आहे राहायला. माझ्या डॉलवर सगळं घरातलं काम पडत असणार, एकटी बिचारी सगळं राबत असणार. इतकी वर्ष क्लासी आणि डॉल सारखी राहिलेली माझी बाहुली आता तिच्यावर काय वेळ आली आहे? त्या सरपोतदारांची मोलकरी होऊन राहिली आहे, हे कळत नाहीये समरला. बस झालं, असं नाही चालणार. आता अधीराला आणि समरला दोघांनाही कळलं पाहिजे की हे सगळं किती चुकीचं आहे ते, तरच अधीराच्या संसाराला फुलस्टॉप लागेल आणि ती कायमची आपल्या घरी येईल. अप्पी ऐक, आता मी सांगेन ते आणि तसंच कर. अरे कोणी आहे का? कोणी आहे का माझ्या मदतीला? एवढी सगळी माणसं घरामध्ये भरून ठेवली पण मदतीला एक पण नाहीये. मदतनीस! काय झालं काकू? अरे तू ते सकाळी रुजू झाली होतीस तीच ना? हो काकू. काकू काकू काय म्हणतेस? काकू नको म्हणूस ग, मॅडम म्हणायचं असतं. तुम्हाला हे शिकवत नाहीत का? घरातल्या लोकांना मॅडम म्हणायचं, सर म्हणायचं, साहेब म्हणायचं. हो मॅडम, सॉरी. तुम्हाला काय हवंय? मला आता भरपूर काय 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 हवंय, पण देतील त्यांना सगळ्यात पहिल्यांदा चहा हवाय. कधीपासून मी चहा मागते पण मला कोणी देतच नाहीये. मुळात मागायची गरजच काय लागते, बरोबर आहे की नाही? आता मला चहा हवं असतं, बरोबर पाणी हवं असतं, ब्रेकफास्ट हवं असतं, कोण देणार, कधी देणार सांगा बघू. मुळात तुमच्याकडे मागावंच का लागतं? तुम्हाला कळत नाही का की बाबा आपण आपल्या मालकां जरा हळू. काय अगं ती आत्ता आली आई, तिला थोडं सेटल होऊ देशील का नाही? बरं मी विचारलं होतं ना तुला चहा पिणार आहेस का, मी देते करून म्हटलं, पण तेव्हा नाही म्हणालीस तू. आणि दुसरी गोष्ट, इथे या घरात कोणीही स्टाफशी असं वागत नाही, आवाज चढवून बोलत नाही. त्यामुळे तूही त्यांना आदर दे आणि बोल त्यांच्याशी. अय्या, मी आवाज कुठे चढवला? मी याच भाषेत आणि याच टोन मध्ये बोलत होते. तू एक काम कर स्वानंदी, तू नियमावली लिहून ठेव. घरातल्या मदतनीसांशी कसं वागायचं. नियमावली अशी काही नाही आई, फक्त माणुसकी जपून वागायचं ठरवलं की ते पुरेल. कारण या घरात कोणीही ओरडून बोलत नाही त्यांच्यावर. देवा, काय ग स्वानंदी, तू माझी मुलगी आहेस, माझी बाजू घ्यायची सोडून तू यांची बाजू घेतीयेस. मला चहा हवाय, चहा नाही मिळाली तर माझी चिडचिड होते, हे तुला माहित आहे ना. सकाळपासून एकदा पण चहा नाही मिळाला. हो मला माहितीये, मला कळतंय, पण म्हणून तो राग तू तिच्यावर नको काढूस, इतकंच म्हणतेय मी. हा बाई, हो कळलं मला. तुला माझं इथे राहणंच आवडत नाही ना. बघितलं जावई बापू, कशी टोचून टोचून बोलते मला. कशी मला नाही वाटत त्या तुम्हाला टोचून टोचून बोलतात. खरं तर या घरची संस्कृती आहे की इथे आम्ही सगळ्यांना, काम करणाऱ्या माणसांना देखील माणसासारखं प्रेमाने कुटुंबासारखंच वागवतो आणि तसंच वागवलं गेलं पाहिजे या घरात. अर्थात ही गोष्ट त्यांनी सांगण्याची गरजच नाही तुम्हाला, हे आपल्यालाच कळायला पाहिजे. आणि ते तुम्हाला नाही कळलं म्हणून त्यांना तसं तुम्हाला सांगायला लागलं. सॉरी साहेब, सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. काय नाव तुझं? सानिका आहे तिचं नाव. नमस्ते साहेब. तसं मला लाडाने प्रेमाने सगळे चिंगी बोलतात. ठीक आहे सानिका, तू तुझा वेळ घे आणि या घरातल्या गोष्टी शिकून घे. एक मिनिट, मी आलो. हा काय मिळणार आहे का चहा? अरे बापरे, एवढं मोठं घर आहे पण चहासाठी अशी वणवण वणवण भटकावं लागतं ना लोकांना, तसं इथे वणवण फिरावं लागतंय. आई तुझा रूम मध्ये शांत कर स्वतःला, पाठवते चहा. आहा, उपकार झाले बाई, पाठवून द्या, आहे मी रूम मध्ये. सॉरी मॅडम, ते नारायण दादांकडून सगळी कामं शिकून घेत होते ना, त्यामुळे कोणाचं काम कोणी करायचं ना हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्या नादातनं चहा करायला उशीर झाला. अगं ठीक आहे, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. पहिला दिवस आहे की नाही, सगळं आजच जमलं पाहिजे ह्याची गरज नाही. हळूहळू जमेल. आणि हे काय मॅडम वगैरे, मला ताईच म्हण, ते जास्त आवडेल. चालेल ताई. काय ग? ताई, ते एक बोलायचं होतं, पण राग नका मानू. बोल की. तुम्ही आणि त्या आजी किती चांगल्या आहेत, म्हणजे खरंच खूप छान आहेत.
सकाळी पण तुम्ही माझ्याशी खूप चांगलं बोललात आणि आताही तुमच्याशी बोलताना ना असं वाटतच नाही की माझा पहिला दिवस आहे. म्हणजे असं वाटतं की आपली ना खूप जुनी ओळख आहे. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. आले. वरण करताना ना तेल लवकर तापतं म्हणून गॅस बारीक ठेवायचा. करेक्ट. नाहीतर फोडणी करपते. अगदी बरोबर. अंदाज घ्यायचा तेल तापल्याचा आणि मग त्यात थोडीशी जिरं आणि मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडली ना की मग हळूच त्याच्यामध्ये आपण हे मिरची टाकायची. मिरची नसेल तर तिखट सुद्धा चालतं बरं का. तिखटाचं वरण म्हणतात त्याला. आता कढीपत्ता टाकायचा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. अगं अगं तुझ्या अंगावर उडत नाहीये ते. काळजी करू नकोस. पण फोडणीचा कसा मस्त वास येतो की नाही. आता कढीपत्ता झाला की थोडेसे टोमॅटो टाकायचे. हे ढवळून घेतलेलं वरण आता ह्याच्यामध्ये हळूहळू टाक. हळूहळू थोडं रिअली एन्जॉय. हे असं ढवळून घ्यायचं आणि उकळी फुटली की मग त्याच्यामध्ये शेवटी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. बाबा हे कुकिंग किती फन आहे ना. कुकिंगच कशाला, कोणतीही गोष्ट करताना आपण त्यातला आनंद शोधला ना की मजाही येतेच. बट व्हॉट इज नेक्स्ट नाउ. आता नेक्स्ट काय नाही, झालं वरण तयार. झालं. हे वरण झालंय. हे वरण खूप इझी आहे मग. अगं म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. काय असतं त्यामध्ये. बरं मी थोडासा वॉक घेऊन येतो, मग आपण नंतर जेवायला बसू. चालेल. ओके. बाबा उकळी येईपर्यंत मी जरा गॅस मोठा करू का. अरे वा वा वा, अगदी सुगरणी सारखी बोलतेस हा. ओ माय गॉड बाबा तुम्ही मला सुगरण म्हणालात. थँक्यू. बरोबर आहे तुझं. गॅस थोडासा मोठा कर. उकळी फुटली की मीठ टाक. वरण झालं, मी आलोच. गॅस थोडासा मोठा करूया. Smelling so good. मला वाटलं ही वैतागलेली असेल, पण ही तर खुश आहे. चक्क घरातलं काम करते.